माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार विवाचन करत आहे. अध्याय 17. प्रथम श्री महर्षी वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील उर्वरित भाग. भर्गे आणि विशाल इत्यादींनी पण निषाद मलेच्छ बर्बरांना आपल्या बळाने पराजित करून टाकले. अशा प्रकारे दिग्विजयांची इच्छा मनात धारण करून श्री कल्कीजींनी भल्लाट नगरचे शौर्य कर्णवीरांना पराजित करण्यासाठी आपल्या सेनेला बरोबर घेऊन युद्धाच्या हेतूने तेथून प्रस्थान केले. कल्कींची सेना प्रस्थान करते वेळी अनेक प्रकारची वाद्य वाजत होती. अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र धारण करून खूप बलवान पराक्रमी वीर सैनिक बरोबर चालत होते. वेगवेगळ्या प्रकारचे वाहन पण सेनेच्या बरोबर होते. चारी बाजूने श्री नारायण हरी भगवान कल्कींवर छत्रचामर हलवित होते. अशा प्रकारे आपल्या विशाल सेनेला बरोबर घेऊन कल्की दैत्य दानवाचा पराभव करण्याचा दृढ निश्चय करून त्या विचारांना बरोबर घेऊन पुढे चालू लागले. सूतजींनी पुढच्या वृत्तांत सांगताना म्हटले की त्या कोक आणि विकोक नावाच्या दैत्यांचा वध करण्यानंतर कल्की आपल्या घोड्यावर विराजमान होऊन तलवार घेऊन आपल्या सेनेबरोबर भल्लाट नगरामध्ये पोहोचले. भल्लाट नगराच्या राजाने कल्कीजींना साक्षात जगदीश्वर विष्णूंना मानले. युद्ध करण्यासाठी सेनेबरोबर नगराच्या बाहेर चालू लागले. त्यावेळी दीर्घ अंगाचा कृष्णाची भक्ती करणारा महान तेजस्वी राजा शशीध्वज आनंदाने पुलकित होत होता. शशीध्वजाची पत्नी सुशांता विष्णूचे व्रत करणारी पती पारायण स्त्री होती. तिने जेव्हा आपला पती शशीध्वजांना कल्कीवर युद्ध करण्यासाठी जाताना पाहिले तेव्हा ती म्हणाली की हे नाथ, हे स्वामी, कल्कीजींची साक्षात ईश्वर रूप स्वतः श्री नारायण हरी होते. ते अंतर्यामी आहे. आपण कोणत्या प्रकाराने त्यांच्यावर प्रहार करणार आहात यावर शशीध्वजाने आपल्या सुशांतला समजविताना सांगितले की प्रिये प्रजापती, ब्रह्माने एक धर्म निश्चित केला आहे. त्यांच्या अनुसार युद्धाची इच्छा ठेवणारे, समजा ते गुरु असो, शिष्य असो, स्वतः भगवान पण का असोत, त्यांच्याबरोबर युद्ध करणे नीतियुक्त होय. अतः हे शांता, मला युद्धासाठी अवश्य गेले पाहिजे, कारण की श्री नारायण कल्की युद्ध करण्याची इच्छा घेऊन येथे आले आहे. असे म्हणून शशीध्वज तेथून युद्धस्थळाकडे जाण्यासाठी तयार झाले. शशीध्वजांना युद्धामध्ये जाण्यासाठी तयार पाहून सुशांता म्हणाली की युद्धभूमीतून सुकुशल परत आल्यावर अखंड राज्य भोगणाऱ्यांचे सुख मिळते. जर रणभूमीमध्ये मृत्यू आला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आता हे नाथ क्षत्रियांसाठी रणभूमीमध्ये झालेला विजय मरण दोन्हीमध्ये पण सुखाची प्राप्ती होत असते. सुशांता म्हणू लागले की हे स्वामी, या दोन्ही स्थिती तर कामी विषयासक्त लोकांसाठी असतात. हरीच्या भक्तांसाठी या सगळ्यांच्या काहीच संबंध असू शकत नाही. आपण तर श्री हरी भगवान नारायणाचे भक्त आहात, त्यांचे सेवक आहात, नेहमी हरीचे स्मरण करणारे आहात. आपण काय हरीबरोबर युद्ध करू शकणार आहात काय? हे ईश्वर आपल्याला निष्फळ फळ प्रदान करणारे नाही. आपला तर संबंध स्वामी आणि सेवकाचा आहे. काय अशा प्रकारचे युद्ध शक्य होऊ शकते का? सुशांताच्या तोंडी शंकापूर्ण गोष्टींना ऐकून शशीध्वज म्हणाले की परमपुरुष परमात्मा ईश्वर सुख दुःख इत्यादी सगळ्यांपासून दूर आहे, परंतु त्यांच्याकडून देहधारण केल्यानंतर ईश्वर सेवकामध्ये जर युद्ध होणार असेल तर ती त्या प्रभूची लीला आहे असे मानले पाहिजे. जेव्हा भगवान अवतार घेतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये काम इत्यादी सगळ्यांचा दैहिक गुणांचा पण समावेश होत राहतो आणि ते काम इत्यादी भावनांच्या असणे तो देह धर्म पण असतो. म्हणूनच भगवानाच्या शरीरामध्ये तेव्हा येथे समाविष्ट झालेले असते. पूर्ण ब्रह्म भावाने संपन्न झाल्यावर ते ब्रह्म होऊन जाते. जेव्हा शरीर धारण केले जाते तेव्हा ते सामान्य मानवामध्ये अदृश्य व्यवहार करत असतात. त्या कारणामुळे माझे त्यांच्याशी युद्ध करणे नीतिसंगतच होय. शशीध्वजाने सांगितले की सेवकाची प्रभूच्या प्रती खरी भावनाच सेवा करते. हे कार्य पण भगवान श्री विष्णूचीच माया आहे. या द्वैत अद्वैत चेष्टेच्या कारणामुळेच सत्कीर्ती साधू ज्ञानी पुरुष त्रिवर्णाला प्राप्त करत आहे. हे कांते, ह्या कारणामुळे मी कल्कीजी बरोबर करण्यासाठी जात आहे. कल्कीजींची बरोबरी करण्यासाठी जात आहे. युद्ध इकडे भगवानजी विष्णूची पूजा आराधना कर. सुशांत आपल्या पती श्रीध्वजाला म्हणाले की हे नाथ, मी आपल्या श्री नारायण हरीच्या सेवेमध्ये लीन होण्याचे धन्य झाले आहे.
कारण की या लोकांमध्ये तसेच परलोकामध्ये पण भगवान विष्णूच्याकडून सद्गती प्राप्त होत आहे. सुशांताकडून असे मधुर मनाला शांती प्रदान करणाऱ्या वचनांना ऐकून राजा शशीध्वजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. ते स्वतःला परमविष्णूचा भक्त मानून श्री नारायण हरीचे स्मरण करू लागले. भावना विमोश होऊन शशीध्वजांनी आपली पत्नी सुशांताला हृदयाला लावले. तसेच आपल्या वीर सैनिकांना बरोबर घेऊन भगवान श्री नारायणांचे स्मरण करून रणभूमीकडे चालू लागले. जेव्हा राजा शशीध्वजाने कल्की सेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा कल्कींची विशाल सेना द्रवित झाली. महाबलशाली बरोबर युद्ध करू लागली. अशा प्रकारे शशीध्वज आपल्याच आराध्य पूजनीय श्री कल्कीजी बरोबर युद्ध करण्यासाठी आपल्याला धन्य मानू लागले. महापराक्रमी असे धनुष्य घेतलेले परम विष्णू भक्त राजपुत्र सूर्यकेतूने राजा मरू बरोबर युद्ध केले. सूर्यकेतूचा छोटा भाऊ बृहत्केतू अत्यंत साधा मधुरवाणी बोलणारा होता. तसेच कोमल अंगाचा होता, परंतु तो गदा युद्धात अत्यंत प्रवीण होता. तो राजा देवापी बरोबर युद्ध करू लागला. लाल रंगाच्या घोड्यावर बसलेले महापराक्रमी तसेच धनुर्धारी वर्ग पृथ्वीवर धनुर्धारी शांतीने युद्ध करू लागले. अशा प्रकारे युद्धभूमीमध्ये चारी बाजूने शूल, गदा, बाण, शक्ती, यष्टी, तोमर, भाले, रंग, भूषुंडी आणि कुंत इत्यादी विभिन्न प्रकाराची अस्त्रे चालू लागली. भीषण युद्ध सुरू झाले. सगळे आपापले रणकौशल्य दाखवू लागले. दोन्ही बाजूने एक दुसऱ्यावर भीषण प्रहार करू लागले. अनेक वीर प्रतापी महापराक्रमी एक दुसऱ्यावर युद्धात भिडत होते. रणभूमीमध्ये छत्र, चामर, ध्वजपताका इत्यादींच्या सावलीमुळे हाणामारीने उडालेल्या धुळीने चारी बाजूला अंधकार दाटलेला होता. युद्धाच्या भीषणतेला देवता आकाशातून पाहत होते. गंधर्व पण अमृतध्वनीत गात गात त्या युद्धाला पाहण्यासाठी एकत्र झाले. त्या अनोख्या युद्धाला पाहण्यासाठी सगळे लोक आले होते. शंखाचे, नगाऱ्याचे आवाज निघत होते. तेथे एक दुसऱ्याला एकत्रित मारण्याने, हत्तीच्या चित्कारण्याने, घोड्याच्या किंकाळण्याने, शस्त्राच्या एकमेकांना टक्कर देण्याने जो आवाज येत होता त्याच प्रकारणाने रणभूमीमध्ये एक विचित्र प्रकारचा नाद गुंजायमान होत होता. सगळे लोक स्तब्ध चुपचाप उभे होते. कारण की एवढ्या भयंकर आवाजाच्या कारणामुळे कोणाला पण कोणतीच गोष्ट ऐकू येत नव्हती. रथीबरोबर, पायदलाबरोबर, घोडेस्वाराबरोबर युद्ध करत होते. देवदानवांच्या युद्धासारखे हे युद्ध यमराष्ट्राची वाट करत होते. कल्कीच्या सेनेने शशीध्वजाच्या वीर सैनिकाची डोकी छाटून जमिनीवर पाडली होती. जखमी होऊन अनेक सैनिक तर रणभूमी सोडून पळत होते. काही सैनिक ओरडत होते तर काही भयंकर किंकाळ्या फोडत होते. कितीतरी सैनिकांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या तर काही जण एकमेकात अडकून पृथ्वीवर पडले होते. जे सैनिक पृथ्वीवर पडलेले होते ते हत्ती तसेच घोड्याच्या पायदळीत उडवले जात होते. सगळीकडे घाबरत पसरत होते. पसरली होती. रक्ताने सगळी रणभूमी झाकली गेली होती. भगवान श्री कल्कीच्या सेनेसमोर शत्रू पक्षाची सेना आपली मनोबल हरवून बसली होती. या घनघोर युद्धामध्ये अनेक वीर सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. खूप जण जखमी अवस्थेत रणभूमीमध्ये पडलेले असताना आपल्या दीनहीन अवस्थेत रडत पडले होते. या आख्यानाला सांगताना सुज्जी मुनींना म्हणाले की अशा प्रकारे युद्धामध्ये हजारो लाखो वीरनाशाचा प्राप्त झाल्या. युद्धाच्या मैदानामध्ये जणू काही रक्ताची नदी वाहत होती. या नदीचा प्रवाह असा होता की ज्याला पाहून भूत पिशाच इत्यादी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्यासाठी रक्त पिण्यासाठी सुवर्णयोग आला. नदीच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या वीरांच्या पगड्या जशा काही तलावामध्ये शोभावान असणाऱ्या हंसासारख्या वाटत होत्या. नदीमध्ये डुंबत उतरत पडत असणाऱ्या हत्तीसारखे वाटत होते. जसे काही कुठल्या तरी टापू किंवा धरतीचा एखादा तुकडा छोटा आहे. रथ नावेसारखे तरंगत होते. शूरवीरांचे तुटलेले हात पायी फडफडणाऱ्या माशांसारखे वाटत होते. त्यांच्या तलवारी अशा चमकत होत्या की जणू काही सोन्याची वाळू चमकत होती. अशा प्रकारे ते युद्धक्षेत्र एका अत्यंत दारुण नदीमध्ये दिसत होते. सूर्यकेतू मरूबरोबर युद्ध करत होता. काळासारख्या विकट सूर्यकेतूच्या बाणांनी मरू जखमी झाला तेव्हा मरूने 10 बाणाने सूर्यकेतूला जखमी केले होते. सूर्यकेतूने मरूचे सगळे घोडे मारून टाकले. पायाच्या आघाताने मरूचा रथ तोडून टाकला. त्यानंतर मरूच्या हृदयावर गदेने भीषण अपघात केला. त्यामुळे मरू असह्य वेदना सहन करत करत बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. दोन्ही बाजूने सैनिकाने भीषण युद्ध केले. एक दुसऱ्याला जखमी करण्यास कोणीही कोणताच आडपड्डा ठेवला नव्हता. जेव्हा मरूच्या सारथीने आपल्या स्वामीची अशी अवस्था पाहिली तेव्हा त्यांना त्याच अवस्थेत दुसऱ्या सुरक्षित रथावर घेऊन गेला. दुसऱ्या बाजूला महाबली
व्रत केतूजी राजा देवशीवर बाणांचा वर्षाव केला. असे वाटत होते की जणू काही सूर्य बाणांच्या काट्यांनी झाकून गेला होता. त्याच प्रकाराने बाणांनी झाकलेल्या देवपीने लगोलग धनुष्यबाण घेऊन शत्रूचा बाणांचा वर्षावाला आपल्या बाण वर्षावाने छेदून टाकले. बृहत केतूने शान चढलेल्या देवपीच्या बाणाच्या तीक्ष्ण प्रवाहात आपल्या हत्याराला नष्ट होताना पाहून परत धनुष्य उचलले. त्यांच्यावर सोन्याने मढवलेल्या घुबडाच्या पंखाखाली लोहमुख भाले बाणांना चढवून देवपीवर सैन्यासहित भीषण प्रहार करण्यास प्रारंभ केला. परंतु देवपीने त्या तीक्ष्ण भीषण प्रवाहाला पण आपल्या बाणांनी प्राय नष्ट करून टाकले. ते पाहून बृहत केतूने देवापीला मारण्यासाठी हातात तलवार घेतली. व्रत केतूने त्या तलवारीने देवापीशाचा रथ तोडून टाकला, घोड्याला मारून टाकले, सारथीला पण धारातीर्थ केले. ते पाहून देवापीने पण धनुष्य सोडून हातांचा प्रहार केला. दोन्ही बाहूंनी त्याला दाबून त्याच्यावर प्रहार केला. तो बृहत केतू 28 वर्षाचा बालक हा प्रहार सहन करू शकला नाही, बेशुद्ध झाला. आपल्या छोट्या भावाची अशी अवस्था झालेली पाहून सूर्यकेतूने देवापीवर भीषण मुष्टी प्रहार केला. तो प्रहार अचानक पडल्यामुळे देवपी सहन करू शकला नाही, बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. अशा प्रकारे आपल्या सफल झालेल्या प्रहाराने बेशुद्ध पडलेला देवपी पाहून सूर्यकेतू देवपीच्या सैन्यावर प्रहार करू लागला. इकडे राजा शशीध्वजाने रणक्षेत्रामध्ये आपल्या समोर कल्की भगवानांना साक्षात अवतारित रूपात पाहिले. ते आपल्या सूर्यासारख्या तेजावाले विश्वाकार कमलनयनाचे पितांबर वस्त्रांनी सुसज्जित तसे शोभिवंत विस्त्रवा भुजाचे तसेच सुरम्य किरीटांनी त्यावेळी शोभिवंत दिसत होते. मुखकांतीच्या चारी बाजूला प्रकाश पसरला होता. अनेक प्रकाशमान मण्यांनी सज्जित अंग प्रत्यंगाने मोडून टाकणारे भगवान कल्कीची युद्धस्थिती साक्षात अंधाराला व्यापून टाकत सगळ्या जगामध्ये प्रकाश पसरवणाऱ्या कधी न संपणाऱ्या स्रोत्यासारखी होती. जो कोणी शत्रू पक्षाचा सैनिक तिकडे पाहतो तर त्याचे डोळे चुरचुर लागत होते. त्यांच्या समोर विशाख यूप नरेश सारखे प्रतिभावान अनेक राजेगण नतमस्तक उभे होते. सत्य धर्म त्यांचे पूजन करणारे दिसत होते. सुतजींनी युद्ध वर्णन करताना त्यांचा दारुण परिणामाला सांगताना म्हटले की हे ऋषिगण शशीध्वजाने आपल्या समोर हृदयातील ध्यानाला योग्य अनुपम सुंदर खडंगधारी घोड्यावर बसलेल्या पूर्ण साकार रूपात कल्की भगवानाला पाहून मनात विचार केला की हे धनुष्यबाणांना धारण करणारे सुंदर दिव्य आभूषणांनी सुशोभित जगाचे स्वामी भगवान कल्कींचा अवतार धारण करून आपल्या संसाराला पाप आणि तापातून निवृत्त करण्यासाठी संकल्प केला आहे. शशीध्वजांनी अशा प्रकारे आपल्या समोर कल्की भगवानाची साक्षात सौम्य मूर्तीला परब्रह्माच्या दिव्य आभांनी युक्त पाहून त्यांच्या प्रति निवेदन करताना म्हटले की हे पुंडरीक रूपी नेत्रावाले प्रभू, मी आपले अभिनंदन करत आहे. या माझ्या हृदयावर प्रहार करा. माझ्या बाणाच्या घावातून वाचण्यासाठी हा काळ्या कपडी मेलेल्या हृदयात येऊन आपण लपून बसा. जो निर्गुण असून पण गुणांनी युक्त आहे, अद्वैत रूप होऊन पण अस्त्र प्रहाराने कुशल इच्छा धरून सैनिकाचा संहार करत आहे, असे महाप्रभू भगवान कल्कीच्या बरोबर द्वैरथ युद्ध करण्यास तत्पर झालेला आहे. हे संपूर्ण जगतवासी हा लौकिक दृश्याचे दर्शन करा. हे एक अद्भुत दृश्य होय, जेथे जीव ब्रह्म परस्पर युद्धात रममान आहे. हे प्रभू, मी आपल्या शरीरावर आपल्या तीक्ष्ण भेदक बाणांचा प्रहार करीन, परंतु प्रहार करतेवेळी जर मी थोडा पण आपल्या ब्रह्मरूपाला वेगळे मानले तर शिव विष्णूचा भेद जाणणाऱ्याला ज्या लोकांची प्राप्ती होत आहे अशा व्यक्तीला जी गती मिळते ती मी प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे आपल्या समोर राजा शशीध्वजाला पाहून क्रोधाने भरलेली कल्की अधिकच क्रोधित झालेली पाहून अश्रधारी शत्रूंना मारणारे राजा शशीध्वजांनी महाराज कल्कींवर वेगाने भीषण बाण प्रहाराची सुरुवात केली. परंतु कल्कीसमोर ते सगळे बाण निष्फळ होऊन परत निघून गेले अथवा विसर्जित होऊन गेले. राजा शशीध्वजाने भगवानाच्या मायेच्या समोर आणि त्यांच्या प्रतापासमोर आपल्या बाणाच्या प्रहारांना अशा प्रकारे निष्फळ होताना पाहून त्याने त्या रागात येऊन वर्षाव करणारे ढगांसारखे घनदाट बाणांची वर्षाव करू लागले. असा भयानक तेज भीषण बाण वर्षावानी कल्कीचे सगळे शरीर जखमी झाले. हे पाहून भगवान कल्की क्रोधाने पुढे सरकले. आता दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. छेडले गेले. दोघांकडून ब्रह्मास्त्र काटू लागले. पर्वत अस्त्रांनी वायवी अस्त्र नाश होऊ लागले. दोघे योद्धा रूपामध्ये एक दुसऱ्याचे दिव्य अस्त्र छाटू लागले. अशा प्रकारे अनेक प्रकारचे दिव्य अस्त्रांकडून त्या दोघांमध्ये भीषण प्रहार होत होते.
पृथ्वी लोकांवरील सगळे जनवासी देवगण इत्यादी अशा भयानक बाण वर्षाला पाहून घाबरून आशंकित झाले की हो न हो आज तर अदृश्य प्रलय होईल. आगीची अशी प्रखर प्रज्वलित ज्वाला पाहून आकाशमंडळामध्ये एक अनोखा रंग भरलेला होता. पूर्ण स्वर्ग लोकामध्ये एक अनामी भय व्यापून गेले होते. दोन्ही योद्धा आपापल्या अस्त्रशस्त्रातील युद्धामध्ये संलग्न होते. दिव्य अस्त्राचा अशा प्रकारे एक दुसऱ्यावर निष्फळ होताना पाहून भगवान कल्की व राजा शशीध्वजाने अस्त्र टाकून दिले. बाह्य युद्धाच्या निमित्ताने मैदानावर उतरले. त्यानंतर पदाघात, करतलाघात, मुष्टी प्रहार आणि युद्ध सुरू झाले. दोन्हीही रणबहादूर योद्धा कौशल्यात अत्यंत निपुण प्रवीण होते आणि परस्पर एक दुसऱ्याच्या अशा अपराजयाच्या कौशल्याला पाहून प्रसन्न होत होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील उर्वरित भाग बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.